लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्स्टंटेनियस व्हेलोसिटी आणि ॲव्हरेज व्हेलोसिटीचं एक्सप्रेशन पाहिलं. तसंच इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हे पॉईंट आपण पाहिले होते. तर आता त्याच्यावरती एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 3.4 आहे, 37 पेजवरचं पाहू. द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ 3 पार्टिकल्स आर गिव्हन बाय. 3 पार्टिकलचे पोझिशन व्हेक्टर्स दिलेले आहेत. तर पहिलं x1 बार इट इज इक्वल टू काय आहे 5i कॅप प्लस 5j कॅप पोझिशन व्हेक्टर मीटरमध्ये दिलेला आहे. नंतर x2 बार इट इज इक्वल टू x2 बार इट इज इक्वल टू 5t i कॅप प्लस 5t j कॅप मीटर. नंतर थर्ड पार्टिकल आहे, त्याचं पोझिशन व्हेक्टर दिलेला आहे x3 बार 5t i कॅप प्लस 10t स्क्वेअर j कॅप 10t स्क्वेअर j कॅप मीटर. हे पोझिशन व्हेक्टर दिलेले आहेत 3 पार्टिकलचे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे here given as these are the 3 x1 bar x2 bar आणि x3 bar are the functions of a time. ते दिलेला आहे are the functions of a time. Determine the velocity and acceleration for each in SI unit. velocity आणि acceleration साठीचं फाइंड आउट करायचं. मग सोल्युशन आता आपल्याला काय velocity पार्टिकल 1 साठीची व्हेलॉसिटी आपण v1 बार ने डिनोट करू. मग v1 बार इट इज इक्वल टू काय येणार dx1 बार अपॉन काय आहे dt म्हणजे d बाय dt ऑफ x1 बार. त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं टाइमचं. दिस इज इक्वल टू d बाय dt ऑफ x1 बार. x1 बार हा x1 बार आहे 5i कॅप प्लस 5j कॅप. मग इथं काय t चं फंक्शन नाहीये. टीचं फंक्शन नाही कारण विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतो आपण. याचं रेट ऑफ चेंज ऑफ हे पोझिशन व्हेक्टर विथ टाइम असं कन्सिडर करतो आपण. मग हे इथं टी आलंय का नाही आलेलं म्हणजे टीचं काय फंक्शन नाही आहे. मग डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला कॉन्स्टंट, हे काय घेता येईल कॉन्स्टंट कन्सिडर करता येईल. इट इज नॉट अ फंक्शन ऑफ टाइम. फंक्शन ऑफ टाइम नाहीये काय x1 बार. मग टाइमचं फंक्शन नाहीये म्हणजे एवढी व्हॅल्यू काय घेतात ते कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार. म्हणजे v1 बार 0 आलं म्हणजे मग काय राहणार आहे व्हेलॉसिटी 0 मानल्यानंतर काय पार्टिकल काय राहणार आहे रेस्ट पोझिशनला राहील. म्हणजे therefore पार्टिकल विथ पोझिशन वेक्टर x1 बार इज ॲट रेस्टला येणार. मग रेस्टला आहे म्हटल्यानंतर मग त्याला ॲक्सेलरेशन राहणार आहे का नाही 0 ॲक्सेलरेशन राहील. म्हणजे व्हेलॉसिटी काय होत नाही चेंज होत नाही. आणि देअरफॉर मग काय येणार आहे a1 बारने आपण डिनोट करू व्हेलॉसिटी काय ते ॲक्सेलरेशन काय येतं 0 येतं. हे झालं आता पहिलं v1 बार. आता v2 बार तसंच काढायचं. v2 बार इक्वल टू dx2 बार अपॉन काय dt यांनी फाइंड आउट करता येईल. आणि दिस इज इक्वल टू d बाय dt ऑफ x2 बार. x2 बार काय एवढा आहे 5t i कॅप प्लस 5t j कॅप एवढा आहे. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी t आलेले आहे म्हणजे हे कशाचं फंक्शन आहे टीचं फंक्शन आहे म्हणजे टाइमचं विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला घ्यायचंय. मग याचं किती येणार आहे डेरिव्हेटिव्ह 5t चा डेरिव्हेटिव्ह 5 येणार आणि इंटू i कॅप प्लस 5t j कॅप. समजा आता असा असेल d बाय dx ऑफ kx. k म्हणजे इथं कोणताही कॉन्स्टंट असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो k असतो. मग इथे काय 5 टाइम t विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे किती येणार आहे 5 इंटू काय i कॅप प्लस इथे काय येणार आहे 5j कॅप. मग चेंज झालंय का काही नाही झालेलं चेंज म्हणजेच मग काय घेताय v2 डज नॉट चेंज विथ टाइम.
चेंज झालेली नाही, मॅग्निट्यूड जवळजवळ तशीच राहिलेली आहे. कारण आपण V2 बार म्हणजे याची मॅग्निट्यूड कशी घेणार, इन अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, म्हणजे इन अंडर रूट किती येणार आहे 50 येणार, आणि अगोदर जरी काढलं आपण तर तेवढंच राहणार आहे मॅग्निट्यूड. मग V2 डज नॉट चेंज विथ द टाइम, V2 डज नॉट चेंज विथ टाइम. टाइम नुसार काय होणार नाही, चेंज होणार नाही, आणि चेंज होत नाही म्हणजे मग A2 काय येणार आहे 0 येणार, A2 बार 0 राहणार ऍक्सलरेशन. आणि आता थर्ड पार्टिकलचं आपल्याला व्हेलोसिटी काढायचं. V3 बार इट इज इक्वल टू काय dx3 बार अपॉन dt. मग d बाय dt ऑफ x3 बार, x3 बार काय आहे 5t i कॅप प्लस 10t स्क्वेअर j कॅप, 5t i कॅप प्लस 10t स्क्वेअर j कॅप एवढं आहे. आणि आपल्याला SI युनिट मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, इथं मीटर पर सेकंद एवढी व्हेलोसिटी राहणार, इथं 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर ऍक्सलरेशन राहील. इथं सुद्धा काय V1 बार म्हणजे काय मीटर पर सेकंद राहणार, इथं काय मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं ऍक्सलरेशन राहणार. आता V3 बार आपल्याला हे V3 बार फाइंड आउट करायचं, याच्यासारखंच येणार 5i कॅप इन आणि प्लस 10 टाइम टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मग किती येणार आहे 10 इंटू 2t असं येतं. म्हणजे आपण जर घेतला हा फॉर्म्युला आहे त्याचा, x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह आहे n इंटू x रेज टू n मायनस 1. मग इथे किती आहे 2 आहे, मग 2 इंटू t चा किती 1 पॉवर येणार 2 मायनस 1, म्हणजे किती येतं 20t, आणि काय येणार आहे j कॅप येणार 5i कॅप प्लस 20t j कॅप एवढं येतं V3 बार, आणि ते काय येणार आहे एवढं मीटर पर सेकंद आलं. आता परत हे t चं फंक्शन आलेलं आहे, म्हणजे मग इथं व्हेलोसिटी चेंज होते कारण टाइम नुसार चेंज होणार, टाइम आलेला आहे इथं. मग देअरफॉर ऍक्सलरेशन A3 बार परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, कारण आपण ऍक्सलरेशन कसं काढतो dv3 बार बाय dt. मग d बाय dt ऑफ काय घेता येईल 5i कॅप प्लस 20t j कॅप, याने फाइंड आउट करतो आपण. मी इथं काय i कॅप 5i कॅप t नाहीये म्हणजे त्याचं काय येणार आहे 0 येणार, आणि प्लस 20t आहे, मगाच्या सारखं घेता येईल 5t चा डेरिव्हेटिव्ह जसा 5 आहे तसं 20t चा किती येणार आहे 20 एवढं येणार ऍक्सलरेशन, आणि इंटू काय येणार आहे j कॅप म्हणजे y ऍक्सिस चा अलोंग काय राहणार आहे डायरेक्शन राहील 20 j कॅप मीटर पर सेकंद स्क्वेअर, एवढं काय राहणार आहे ऍक्सलरेशन राहणार, म्हणजे अलोंग द काय आहे y ऍक्सिस च्या अलोंग राहणार. हे झालं आपण काय पाहिलेलं आहे, त्याचे पोझिशन वेक्टर दिले असतात, व्हेलोसिटी वेक्टर आणि ऍक्सलरेशन वेक्टर काय केलेले फाइंड आउट केलेले आहेत. आणि आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे, पुढचा पॉइंट काय आहे इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर एन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग अ प्लेन विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन. प्लेन मध्ये ट्रॅव्हल होतं ऑब्जेक्ट आणि त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे मोशनचं. तर आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मागच्या स्टँडर्ड मध्ये आपण रेक्टिलिनियर मोशन पाहिलेले, त्याचे इक्वेशन पाहिले होते म्हणजे अलोंग द स्ट्रेट लाईन. ह्या 11वीच्या बुक मध्ये सुद्धा आहे रेक्टिलिनियर मोशनचे इक्वेशन, ते ड्रॉप केलेले आहे, तरी आपण रिपीट करू. मग इक्वेशन जे आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन पण म्हणतात. मग फॉर द इक्वेशन्स ऑफ मोशन इन ए स्ट्रेट लाईन किंवा फॉर रेक्टिलिनियर मोशन इक्वेशन्स ऑफ मोशन आर v इक्वल टू काय आहे u प्लस at, हे इक्वेशन आहे पहिलं. v फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, ये ऍक्सलरेशन आणि t काय आहे टाइम आहे. नंतर सेकंड इक्वेशन काय आहे s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, हे सेकंड इक्वेशन आहे. व्हेरियस इज ए डिस्प्लेसमेंट.
आणि थर्ड इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे थर्ड इक्वेशन आहे मोशनचं इक्वेशन फॉर रेक्टिलिनियर मोशन. तर आपल्याला प्लेनमध्ये कन्सिडर करायचं आहे. तर प्लेनमध्ये आपल्याला काय करायचे, त्याचे एक्स आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग काय करायचं, कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. मग आपण कन्सिडर करू, सपोज ॲट ए टाइम टी इक्वल टू 0 ला व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज u बार, म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी किती आहे, u बार आहे. आणि ॲट ए टाइम टी टाइमला व्हेलोसिटी किती आहे, v बार एवढी व्हेलोसिटी आहे. मग आपण काय करतो, त्याचं ॲक्सेलरेशन कसं फाइंड आउट करतो, चेंज इन व्हेलोसिटी आपण काय हे टाइम इंटरवल. मग हे बार इज गिव्हन बाय v बार मायनस u बार, म्हणजे चेंज इन व्हेलोसिटी, फायनल व्हेलोसिटी मायनस इनिशियल व्हेलोसिटी आपण काय हे टाइम इंटरवल t मायनस काय 0, म्हणजे v बार मायनस u बार आपण काय हे t a बार इक्वल टू, आणि देयरफॉर t इकडे आणता येईल a बार इंटू t इक्वल टू v बार मायनस काय हे u बार. आणि देयरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, v बार इक्वल टू काय लिहिता येईल, u बार प्लस a बार t. हे इक्वेशन मिळालं आपल्याला व्हेलोसिटी साठीचं, फर्स्ट इक्वेशन मिळालं. आणि आता आपल्याला काय करायचं, डिस्प्लेसमेंट साठीचं इक्वेशन काढायचं आहे. ॲव्हरेज व्हेलोसिटी जशी आपण फाइंड आउट केलेली, ॲव्हरेज व्हेलोसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट आपण काय टाइम आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे ॲव्हरेज व्हेलोसिटी आपण त्याने काय करतो, फाइंड आउट करतो. म्हणजे मग काय कन्सिडर करता येईल, हियर ॲव्हरेज व्हेलोसिटी डिस्प्लेसमेंट एस बारने डिनोट करू, कारण डिस्प्लेसमेंट हे वेक्टर क्वांटिटी आहे आपण काय हे टी, म्हणजे फॉर एस बार इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, ॲव्हरेज व्हेलोसिटी इंटू टाइम लिहिता येईल. हे काय हियर एस बार आहे. मग ॲव्हरेज व्हेलोसिटी आपल्याला कशी काढणार, इनिशियल व्हेलोसिटी u बार, फायनल व्हेलोसिटी v बार. तर मग ते कसं काढता येईल आपल्याला, ॲव्हरेज व्हेलोसिटी u बार प्लस v बार, ॲव्हरेज व्हॅल्यू काढतो आपण त्या दोन क्वांटिटीची सम, आपण काय दोन क्वांटिटी त्याने 2 ने डिवाइड केलं आणि इंटू काय हे टी असं कन्सिडर करू. मग यात काय घेता येईल आपल्याला, हियर v बारची व्हॅल्यू टाकू आपण, v बार इक्वल टू काय आलेलं आहे, u बार प्लस a बार t. हे कन्सिडर करू. मग देयरफॉर काय येणार, s बार इक्वल टू u बार प्लस v बार इक्वल टू काय, u बार प्लस a बार t एवढं टाकू आपण, u बार प्लस a बार t. आणि अपॉन किती आहे 2 अपॉन 2 इंटू काय आहे टाइम. दिस इज इक्वल टू u बार प्लस u बार प्लस u बार 2u बार आणि प्लस a बार t अपॉन काय आहे 2 इंटू काय आहे t. मग सेपरेट लिहू आपण, दिस इज इक्वल टू 2u बार अपॉन 2 प्लस 1/2 इंटू काय a बार t आणि इंटू काय आहे t. हा 2 कॅन्सल होईल आणि t ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू, u बार इंटू t आणि प्लस 1/2 इंटू a बार इंटू काय t इंटू t स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, डिस्प्लेसमेंट साठीचं इक्वेशन मिळालेलं आहे. मग v बार इक्वल टू काय इक्वेशन मिळालं, u बार प्लस a बार t, नंतर s बार इक्वल टू u बार t प्लस 1/2 a बार t स्क्वेअर. हे दोन्ही कशा आहेत, वेक्टर इक्वेशन्स आहेत. आणि आता आपण हे पहिले इक्वेशन ते एक्स आणि वाय कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करता येईल. मग एक्स कॉम्पोनंट काय मिळणार आपल्याला, ह्या व्ही बारचा एक्स कॉम्पोनंट, व्ही बार इक्वल टू एक्स कॉम्पोनंट म्हणजे व्ही एक्स ने डिनोट करू आपण. मग याचं एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट घ्यावा लागेल, म्हणजे व्ही एक्स बार इट इज इक्वल टू काय येणार आहे, यू एक्स प्लस, फक्त व्हॅल्यू लिहू आपण मॅग्निट्यूड, यू एक्स प्लस ए एक्स इंटू काय येणार आहे टी. एवढा एक्स कॉम्पोनंट होईल. आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा कॉम्पोनंट म्हणजे काय, हे मॅग्निट्यूड आपण घेतोय यू वाय प्लस ए वाय इंटू काय टी, असं त्याचा कॉम्पोनंट होईल वाय ॲक्सिसच्या अलॉंग. तसंच आता डिस्प्लेसमेंट साठीचं सुद्धा डिस्प्लेसमेंटचा एक्स कॉम्पोनंट आपल्याला कन्सिडर करावा लागेल,
आणि वाय कॉम्पोनंट कन्सिडर करावा लागेल. मग याचा एक्स कॉम्पोनंट काय येणार, यस एक्स इट इज इक्वल टू यू एक्स टी प्लस 1/2 ए एक्स इंटू काय येणार आहे टी स्क्वेअर. एवढा डिस्प्लेसमेंटचा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट म्हणजे एक्स कॉम्पोनंट होईल. आणि डिस्प्लेसमेंटचा वाय कॉम्पोनंट इट इज इक्वल टू काय येणार आहे यू वाय इंटू टी प्लस 1/2 ए वाय इंटू काय होतं टी स्क्वेअर. एवढा काय डिस्प्लेसमेंटचा वाय कॉम्पोनंट भेटणार आपल्याला. हे आपण पाहिलेले आहे. एक्स ॲक्सिस जर अलॉंग असेल तर एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट. आणि थर्ड जे इक्वेशन आहे ते सिमिलर आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस काय 2as. ते काय स्केलर इक्वेशन आहे, इट इज नॉट ए व्हेक्टर इक्वेशन. मग हे आपण काय केलेलं आहे प्लेन मधील काय इक्वेशन्स पाहिलेले आहे. पार्टिकल व्हेन ट्रॅव्हलिंग इन ए प्लेन. मग त्यात आपण व्ही बार आणि एस बार हे काय व्हेक्टर इक्वेशन्स पाहिलेले आहेत. आणि आता काय आहे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल पाहू आपण. सॉल्व एक्झाम्पल आहे. मोशन इन 2 डायमेन्शन्स आपण जर घेतलं तर इट रिझॉल्व इंटू 2 इंडिपेंडंट मोशन. 2 इंडिपेंडंट मोशन आहे आणि दोन्ही इंडिपेंडंट मोशन म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कसे आहेत परपेंडिक्युलर आहे. मग दोन काय होतं इंडिपेंडंट मोशन वरती काय होतं त्यात डिव्हाइड होतं. एक्झाम्पल पाहू. द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज यू बार. इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्टचं काय आहे यू बार. इट इज इक्वल टू काय आहे 5i कॅप प्लस 10j कॅप. ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी एवढी आहे मीटर पर सेकंड आहे. इट्स कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन इज ए बार इक्वल टू कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन दिलेला आहे ए बार 2i कॅप प्लस 3j कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा आहे. आणि डिटरमाइन द व्हेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंड. मग 5 सेकंड नंतरचा व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आणि आणखीन डिस्प्लेसमेंट सुद्धा काढायचं आहे 5 सेकंड नंतरचा. मग 5 सेकंड नंतरचं काय इक्वेशन आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आफ्टर टाइम टी. व्ही बार म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काढायची. यू बार प्लस ए बार इंटू टी हे इक्वेशन वापरायचं. यू बार एवढे 5i कॅप प्लस 10j कॅप आणि प्लस ए बार एवढा आहे 2i कॅप प्लस 3j कॅप इंटू टाइम किती आहे 5 सेकंड नंतर काढायचं आहे. मग 5i कॅप प्लस 10j कॅप इथे ब्रॅकेटमध्ये 5 ने आधी मल्टिप्लाय करावं लागेल. 5 इंटू 2 10i कॅप प्लस 5 इंटू 3 15 का आहे j कॅप येणार. मग करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट ऍड करता येईल 5i कॅप प्लस 10i कॅप किती येतं मग here therefore v bar equal to 15i कॅप आणि प्लस 10j कॅप प्लस 15j कॅप किती येतं 25j कॅप एवढं v बार मिळालं. आणि आता आपल्याला काय करायची त्याची मॅग्निट्यूड काढायची. therefore v equal to in under root vx square प्लस vy square. एवढा vxn हा काय vy म्हणजे दिस इज इक्वल टू इन अंडर रूट काय 15 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. तर किती येणार आहे 225 प्लस 625. दिस इज इक्वल टू हे 50 800 काय 50 एवढं अंडर रूट आलं आणि त्याचं स्क्वेअर रूट आपण काढलं तर 29.50 मीटर पर सेकंड एवढं काय तर व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड येते. आणि आता आपल्याला काय करायचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आणि आणखीन एक डायरेक्शन काढायचे आहे. डायरेक्शन ऑफ व्ही बार काय करतात ते व्ही वाय अपॉन व्ही एक्स ने काय करतात ते फाइंड आउट करतात. डायरेक्शन ऑफ व्ही बार डायरेक्शन ऑफ व्ही बार इट इज इक्वल टू tan थीटा आहे. tan ऑफ का आहे व्ही वाय अपॉन का आहे व्ही एक्स याने फाइंड आउट करतात. tan ऑफ व्ही वाय किती आहे व्ही वाय 25 अपॉन काय व्ही एक्स किती आहे 15 आहे 25 अपॉन 15 येतं.
तर मग tan ऑफ किती येणार आहे, 5 ने भाग दिला तर 5/3 येणार, म्हणजे tan ऑफ 1 पॉइंट भाग दिला आपण तर खाली 2 राहतं, मग 6 रिपीट होणार 1.1 tan ऑफ 1.66 एवढी व्हॅल्यू येते. तर tan इनवर्स येईल ना, इथं tan इनवर्स आहे, tan इनवर्स कारण tan थिटा इक्वल टू दिस Vy अपॉन Vx आहे, तर थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ Vy अपॉन Vx होतं. आणि हे जर आपण लॉग टेबल ने काढलं तर किती येतं, 59 डिग्री. लॉग टेबल मध्ये पाहिजे 1.66 व्हॅल्यू कोणत्या डिग्रीच्याला आहे ते फाइंड आउट करता येईल. आणि आता डिस्प्लेसमेंट सुद्धा काढायचं. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय होतं, u बार t प्लस 1/2 a बार t स्क्वेअर. मग u बार टाकू आपण, u बार किती आहे 5y कॅप प्लस 10j कॅप इनटू टाइम किती आहे 5 प्लस 1/2 a बार किती आहे 2i कॅप प्लस 3j कॅप इनटू t स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर एवढं येतं. दिस इज इक्वल टू 5 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू 25i कॅप प्लस 50j कॅप प्लस 1/2 इंटू इथे काय घेता येईल 25 ने मल्टिप्लाय करायचं 50i कॅप प्लस 25 इंटू 3 75j कॅप एवढं येणार. आणि दिस इज इक्वल टू इथं 25 येतं 25i कॅप प्लस 50j कॅप 1/2 ने मल्टिप्लाय केल्यावर 25i कॅप आणि प्लस इथं 1/2 ने मल्टिप्लाय करू तर किती येतं 3 चा भाग जाईल खाली 1 राहिलं 7 37 पॉइंट काय येणार आहे 5 जे के आलेलं आणि ते ऍड करता येईल. आता 25i कॅप प्लस 25i कॅप 50i कॅप आणि प्लस 50j कॅप प्लस दिस 50 याच्यामध्ये ऍड करायचं तर 87.5j कॅप एवढं काय मिळतं आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळाला. आणि त्याची मॅग्निट्यूड आता फाइंड आउट करायची. S बार मिळाला, S बार therefore S इक्वल टू इन अंडर रूट हे का आहे x कंपोनेंट आहे डिस्प्लेसमेंटचा sx स्क्वेअर प्लस sy स्क्वेअर मग 50 स्क्वेअर प्लस 87.5 ब्रॅकेट स्क्वेअर 50 चा स्क्वेअर किती येणार 2500 येणार आणि 87.5 चा स्क्वेअर आहे 7656.25 एवढे येतात. आणि ॲडिशन केल्यानंतर हे 0.25 56 10,156.25 एवढं येतं. आणि स्क्वेअर रूट काढलं तर आपण 100.78 मीटर डिस्प्लेसमेंट आहे एवढं काय येणार आहे डिस्प्लेसमेंट इन. आणि डायरेक्शन काढायची असेल तर आपल्याला काय डायरेक्शन ऑफ S बार is given by is equal to tan inverse of sy upon sx ने काय करता येईल डायरेक्शन काढता येईल. sy किती आहे 87.5 tan inverse of 87.5 अपॉन sx त्याचा x कंपोनेंट किती आहे 50 असं कन्सिडर करता येईल. आणि आता काय आहे दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक डेसिमल इकडे सरकवता येईल 8.75 अपॉन 5 भाग देणं सोपं जाईल. tan इनवर्स ऑफ 1 चा भाग जाणार खाली 3 राहतं 37 तर 7 चा भाग जाईल खाली 2 राहतं आणि आता 5 चा भाग जाईल. मग tan इनवर्स ऑफ 1.75 आहे आणि आपण लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू पाहिली तर हे काय येतं 60 डिग्री 15 मिनिट एवढा काय येणार आहे अँगल येणार. मग याच्यावरून आपल्याला काय डिस्प्लेसमेंट मिळालं. मग आपण काय केलेलं आहे आपल्याला u बार a बार आणि टाइम दिलेला आहे त्याच्यावरून आपण काय v बार काढलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर फाइंड आउट केलेला आहे. मग हे आपण काय केलं प्लेन मधील इक्वेशन पाहिलेत मोशनचे
आणि आता नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पाहू.